लाडकीवरून राजकारण ताप जोरदार हल्लाबोल केलाय की तुम्ही 14 तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे का टाकताय? 15ला निवडणूक आहे, म्हणजे सरकारी निधीचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा तुमचा फंडा आहे. जर न तुम्ही हे टाकायचेच आहे तर पहिले टाकायला पाहिजे, खात्यामध्ये वरती करायला पाहिजे किंवा नंतर करायला पाहिजे. पण निवडणुकीच्या तोंडावर करणं म्हणजे निवडणुकीच्या निकालावर त्याचा परिणाम होईल. 1,500 देऊन सरकारी तिजोरीतून पैसा वापरून तुम्ही लूट करण्याचं काम जर करत असाल, लाडकी बहीण आता भुलणार नाही 1,500ला. मात्र लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या हप्त्याला विरोध केल्यामुळे भाजपनं काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. लाडकी बद्दल काँग्रेसचं विष बाहेर आलं असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. काँग्रेस आणि आमचे विरोधक पहिल्या दिवशीपासून आमच्या लाडक्या बहिणीचा विरोध करतायत. मागच्या काळात जेव्हा योजना आम्ही सुरू केली त्यावेळेस हायकोर्टात गेले, ही योजना बंद करा म्हणून. हायकोर्टात त्यांना दाद मिळाली नाही. आता पैसे टाकू नका म्हणतात. ऑन गोईंग स्कीम आहे, कुठलीच ऑन गोईंग स्कीम थांबवता येत नाही. त्यामुळे त्यांनी किती पत्र लिहिले तर त्यातनं लाडक्या बहिणीबद्दल त्यांचं विषच बाहेर येईल, पण लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगानं आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना राज्य सरकारला दिल्या होत्या. त्यावेळी ही लाडकी बहीण योजनेचे हप्ते थांबवण्यात आले होते. मात्र आता महापालिका निवडणुकीत थेट मतदानाच्या अगोदर लाडकीच्या खात्यात पैसे येणार असल्याचं जाहीर केलं जातंय. त्यामुळे काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगानं राज्य सरकारकडून अहवाल मागवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लाडकीच्या खात्यात निवडणुकीच्या आधी पैसे येणार की नंतर हे पाहणं महत्त्वाचं आहे. गणेश कवडेचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.